नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण बघणार आहोत, जो आपल्या देवाऱ्यामध्ये लक्ष्मी कुंचम आपण भरतो त्याची रोज पूजा करायची का, किंवा तो रोज भरायचा का, किंवा केव्हा भरायचा, हे सुद्धा बघणार आहोत. आणि आपल्या देवघरामध्ये दर शुक्रवारी एक असा दिवा लावायचा आहे, त्याच्यामुळं जो आपला अनावश्यक खर्च होतो तो टळतो. पैसा भरपूर येतो, पण जो घरामध्ये टिकत नाही, तो पैसा टिकण्यासाठी आपल्याला एक प्रकारचा दिवा लावायचा आहे. आणि तो दिवा कधीही खाली ठेवायचा नाही, त्याच्यामध्ये आपल्याला काही ना काही टाकायचं आहे. तर ते कोणता दिवा आहे, काय वस्तू टाकायच्या आहेत, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर अगोदर मी सांगते, दर शुक्रवारी ज्यावेळेस तुम्ही म्हणजे ज्यावेळेस दिवशी तुम्ही सगळे देव स्वच्छ करता, त्या दिवशी तुम्हाला हा जो कुंचम आहे तो सुद्धा स्वच्छ करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं साहित्य तसंच ठेवायचं आहे. फक्त जे तांदूळ आहेत ते तांदूळ तुम्हाला काढायचे आहेत. आणि त्याच दिवशी तुम्हाला त्याची खीर बनवायची आहे आणि घरातल्या सगळ्यांनी खायची आहे. कारण 8 दिवस किंवा 5 दिवस आपण जे तांदूळ त्याच्यामध्ये तसेच ठेवले, ते खूप ऊर्जा त्याच्यामध्ये तयार होते. त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची ताकद असते, ते खूप सिद्ध झालेले असतात. त्याच्यामुळं आपल्याला त्याची खीर बनवून खायची आहे. खरकट्यामध्ये टाकून द्यायची नाही किंवा बाहेरच्या कोणाला ती खीर द्यायची नाही. आपण घरातल्या सगळ्यांनी ती खीर खायची आहे. मग तुम्ही 8 दिवसाला भरा किंवा 5 दिवसाला भरा, पण रोज नाही भरायचा तो कुंचम. आपल्याला दर शुक्रवारी शक्यतो आपल्याला तो कुंचम जो आहे तर दर शुक्रवारी भरायचा आहे. किंवा दर पौर्णिमेला जरी भरलात तरी चालतो, पण 1 महिना खूप होतं. त्याच्यामुळं आपण त्याला दर शुक्रवारी हा कुंचम भरायचा आहे. आणि रोज फक्त फूल, हळदी कुंकू, अगरबत्ती ओवाळायची आहे. हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यांच्यासमोर रोजचा एक दिवा आपल्याला लावायचा आहे. आणि असा एक लक्ष्मीचा जर दिवा आपल्याकडे असेल तर तो सुद्धा आपल्याला लावायचा आहे. किंवा जेवढ्या लक्ष्मीच्या वस्तू आहेत त्या जर आपण लावल्या त्यांच्या पुढ्यात, तर लक्ष्मी माता आपल्यावर लवकर प्रसन्न होते. आणि हा बघा दिवा खूप छान आहे. मागं त्याला लक्ष्मीचं छान असं कोरीव काम केलेलं आहे. खूप सुंदर असा दिवा आहे. तर हे दिवेसुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहेत. आणि जास्त मोठाही नाही आणि जास्त छोटाही नाही, तर छान दिवा आहे. तो लक्ष्मी दीपक असं म्हणतात. त्याच्यानंतर हे आहे कुबेर निरंजन. कुबेर हा आपली जी संपत्ती आहे, जी लक्ष्मी आहे, ते लक्ष्मी बांधून ठेवतो. म्हणजे लक्ष्मी जो पैसा आहे, तो पैसा सगळं एकत्रित ठेवण्याचं काम हा कुबेर महाराज करत असतात. तर त्याच्यासाठी आपल्याला एक कुबेर दिवा लावायचा आहे. तो सुद्धा आपल्याला दर शुक्रवारीच हा दिवा लावायचा आहे. दर शुक्रवारी दिवा लावल्यामुळं आपल्याकडे लक्ष्मी माता जी येते, ती लक्ष्मी माता हा कुबेर दिवा लावल्यामुळे ते आपल्या घरामधील जो पैसा येतो तो पैसा टिकून राहतो. तो पैसा अनावश्यक खर्च होत नाही, वायपाट खर्च होत नाही. किंवा आपण कितीही कंट्रोल करायचा प्रयत्न केला तर असा आपल्याकडे पैसा राहत नाही. आपण सतत काही ना काही खर्च करतच असतो. तर हा दिवा तुम्ही लावून बघा. घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये तुमच्याकडे लक्ष्मी आकर्षित होईल आणि पैसासुद्धा तुमचा खर्च होणार नाही, असाच राहील. तर तुम्हाला खाली थोड्याशा पाकळ्या किंवा अक्षदा टाकायचं आहे. त्याच्यामध्ये लाल कलावा असतो, तो लाल कलाव्याची वात घालायची आहे. आणि दिव्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे. कलाव्याची वात घातल्यामुळं कलावा हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तर कलाव्याची वात घालायची आहे आपल्याला. आणि ती वात घालून आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. शक्यतो कापसाची वात घालायची नाही. तर तुम्ही अशा प्रकारे दिव्याची पूजा करायची आहे. अगोदर अष्टगंध लावून घ्यायचा आहे, हळदी कुंकू लावायचं आहे आणि परत दिव्यामध्ये सुद्धा हळदी कुंकू व्हायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही शुक्रवारी दिवा लावणार आहात त्याच दिवशी तुम्हाला त्याच्यामध्ये कापूर टाकायचा आहे, किंवा पिवळी मोहरी टाकायचं आहे, किंवा फुलाच्या पाकळ्या टाका, किंवा अक्षदा टाका, किंवा लवंग टाका, वेलची टाका, जे तुमच्याकडं असेल ते एक टाकायचं आहे. आणि कंटिन्यू जर 21 दिवस असा हा दिवा तुम्ही त्याच्यामध्ये लावलात, तुम्ही देवघराच्या समोर लावलात, तर तुमच्या घरामध्ये खूप फरक तुम्हाला जाणवेल, खूप फरक तुम्हाला बघायला मिळेल.
तर मी याच्यामध्ये हळदी कुंकू वाहिलेला आहे आणि आता फक्त एक लवंग त्याच्यामध्ये मी टाकणार आहे आणि नंतर दिवा प्रज्वलित करून घेणार आहे. फूल व्हायचं आहे आपल्याला. फूल अक्षदा वाहून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला दिवा लावायचा आहे. दिवा हा लावायचा आहे, पण त्याच्यानंतर आपल्याला देवघरात दिवा लावायचा आहे का, तर देवघरातले जे दिवे आहेत, आपण जे देवासाठी दिवे लावतो ते दिवे सोडून आपल्याला फक्त हा कुबेर निरंजन एक वेगळा म्हणजे एक सेपरेट दिवा लावायचा आहे. आणि तुम्ही 21 दिवस लावा किंवा फक्त शुक्रवारी लावा, फक्त लावून तरी बघा, तुम्हाला छान असा अनुभव येईल. छान असं तुम्हाला वातावरण तुमच्या घरामध्ये बघायला मिळेल आणि त्याच्यामध्ये आपण काही ना काही टाकत राहायचं आहे. त्याच्यामुळं आपलं घरसुद्धा भरून राहणार आहे. आणि असा कुबेर निरंजन जर आपण खाली लावलं तर आपल्या घरामध्ये जी दरिद्रता आहे ती निघून जाणार नाही, ती तिथंच असते. त्याच्यामुळं आपल्याला त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी टाकायचं आहे. मग तुम्ही अक्षदा, फुलाच्या पाकळ्या, लवंग, वेलची, पिवळी मोहरी, कापूर काहीही टाकू शकता. आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी हा दिवा परत आपल्याला घासून पुसून स्वच्छ करायचा आहे आणि लावायचा असला तर घासून पुसून लावायचा आहे. नसेल लावायचं तर तुम्ही स्वच्छ करून ठेवू शकता आणि परत तुम्ही पुढच्या शुक्रवारीच हा दिवा लावू शकता. दर शुक्रवार असं तुम्ही कितीही दिवस हा दिवा लावला तरीसुद्धा चालतो. तर अशा बरेच कमेंट येतात किंवा व्हॉट्सअपवर मेसेज येतात की कुंचम रोज भरायचा का, तर नाही, रोज आपण हा कुंचम भरायचा नाही. तुम्ही फक्त तो सुद्धा शुक्रवारी भरा. तुम्हाला जसं शक्य असेल त्यावेळेस तुम्ही भरा, पण शुक्रवारी भरा, मंगळवारी भरा, अमावस्येच्या दिवशी भरा किंवा पौर्णिमेच्या दिवशी भरा. तुम्हाला जसं, आणि ज्या दिवशी आपण सगळं म्हणजे सणवार असले त्यावेळी आपण सगळे देव स्वच्छ करायला घेतो, देववारा स्वच्छ करतो, त्यावेळेसुद्धा आपल्याला सणावाराला हा कुबेर कुंचम भरायचा आहे. आणि त्याच्या पुढं आपल्याला असा हा कुबेर दिवा लावायचा आहे. लावल्यामुळं जी आपल्या घरातील लक्ष्मी आहे, जी आपण भरलेली आहे लक्ष्मी, ती टिकून राहते. आणि हे बघा, हे नवरत्न आहे. हे कुंचममध्ये टाकल्यामुळे आर्थिक जी स्थिती आहे, आपली आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारते, आपल्या घराची भरभराट होते. तर हे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. आपल्यासाठी काही जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. श्री स्वामी समर्थ.